ब्लॉग पूर्ण मी गावदेवीचाच पूर्ण टाकणार आहे. मी आज शूट केलेला तो मी टाकणार नाही आहे ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी ब्लॉग एन्जॉय करा. मस्तपैकी खूप छान झालेला आहे. मी बोलो चला मस्तपैकी खूप असा प्रसन्न वाटला. खूप छान छान गाणी घेतले. तर सर्व काही मी असं शूट केलेलं आहे तिकडूनचा. तर तुम्ही बी ऐका आणि एकदम एन्जॉय घ्या मस्तपैकी छानपैकी. तर आमच्या गावातली पूजा होती, आमच्या गावदेवीची पूजा होती. तर चला गाईच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. चला गाईच आता आपण चाललेलो आहे गावदेवीशी पाया पडायला. तर चला आता मी तिकडूनच तुम्हाला दाखवते आमची गावदेवी. चला मस्त की दर्शन घेऊ आणि येऊ. आमचे सुद्धा येतात, मी बाबूला सुद्धा घेते. चला जण बसलेले आहेत तिकडे प्रसाद द्यायला. आम्हाला प्रसाद द्या बाबा. पादे पादे लावतो. मला पादे मला पादे. महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नका. इथे या ठिकाणी अतिशय सुंदर असा भजन झाला. कुलदैवत भजनी मंडळ वरळी यांच्या या ठिकाणी अतिशय छान असा या ठिकाणी भजन झालेलं आहे. त्यांनी भजनाची सेवा आज इथे आपल्या गावामध्ये केली. या सर्व भजनी
शिल्पी कलाकारांचे या ठिकाणी गायक वादक आणि सर्व मंडळी शास्त्रीय मंडळी कार्यकारी मंडळी वारकरी मंडळी या सर्वांची या ठिकाणी आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यानंतर जय हनुमान भजन मंडळाचा देखील इथे कार्यक्रम होईल पण तत्पूर्वी आपल्याला सर्वांना माझी विनंती. चला काही मस्त की जेवायला या डाळ भात भाजी मस्त की सवडीची गुलाबजाम आहे. इकडे माझा बाबू बसलाय. या ठिकाणी खास आपल्यासाठी या गावामध्ये एक बहारदार कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. महिला वर्गाला विशेषतः विनंती आहे की एक गायिका लेडीज गायिका सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त आज या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या पुन्हा शासित स्वरूपामध्ये मठावरची आई मित्रमंडळ वरळी व ग्रामस्थ मंडळ वरळी यांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आणि यानंतर या ठिकाणी राकेश पाटील यांच्याकडून 250 रुपये अरुण विजय पाटील यांच्याकडून 500 रुपये अशोक मधुसूदन पाटील यांच्याकडून 500 रुपये. आज या ठिकाणी मठावरची आई मित्रमंडळ वरळी व ग्रामस्थ मंडळ वरळी यांच्या वतीनं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि या महापूजेनिमित्त आज या ठिकाणी खास आपल्या सर्वांसाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी ग्रामस्थ असतील महिला असतील यांच्यासाठी खास आणि कोरोना काळानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा या गावानं या मित्रमंडळानं इथे एक वेगळा निर्णय घेतला की आपला गाव या ठिकाणी एक झाला पाहिजे. या एका मंडपामध्ये आपण सर्व मंडळी एक दिलाने एक मनाने या ठिकाणी एकत्र आलो पाहिजे. यासाठी श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केली आणि त्या महापूजेला आपण सर्वांनी भरभर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसा. कारण कार्यक्रम कधी सुरू होईल कधी संपेल हे आपल्याला देखील कळणार नाही आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार तर व्यक्त करतोच. पण कार्यक्रम देखील हा बहरून जाईल आणि या कार्यक्रमाला हा कार्यक्रम तुमच्या
मंडळी न संपता तुम्ही टाळ्या वाजवल्यात म्हणून तुमचं देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण बऱ्याचशा वेळेला टाळ्या अशा मागाव्या लागतात. बऱ्याचशा वेळेला आमचं गाणं संपलं म्हणजे कुणाचंही असेल गाणं संपलं किंवा सर्वचे नाव
एका बाजूला पोर्तुगीज देखील या ठिकाणी या महाराष्ट्रावरती उडून येत होते. आता हे वादळ कसं काय रोखायचं? घटना अशी घडली की आपल्यातीलच एक लहान चिमुकली, अगदी नाजूक हो, तिला अजून काही समजत देखील नव्हतं, पण ती आपल्या बाबांसोबत त्या ठिकाणी बकऱ्या चारायला गेली, गुरढोरांबरोबर त्या ठिकाणी माल रानावरती त्या ठिकाणी गेली. बाबा एकीकडे शेतामध्ये राबराब राबतायत, ती आपली खेळत होती आणि बघता बघता ती मुलगी तिथून गायब झाली. आणि काही वेळानंतर मुलगी रडत रडत आपल्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर मुलगी का रडते म्हणून आईनं तिला आपसुकच विचारलं आपल्या मुलीला, बेटा काय झालं? अगं सांग ना छकुली, काय झालं तुला? अगं आई, माझ्यावरती बलात्कार झालाय. परिस्थिती मुघलांची आहे. घनदाट या ठिकाणी पसरलेलं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 5 जणांनी त्या चिमुकलीवरती बलात्कार केला. काय बोलला असेल जीव? मुलगी कशी बशी आपल्या घरी पोहोचली होती. आईला हे दुःख सहन होत नव्हतं. आईनं टपाटप आपल्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. आता काय करायचं? शर्मेला मान खाली घालावी लागणार आणि मुलगी आता कशी काय आपण कोणाला देणार, ही भावना या ठिकाणी तिला जाणवत होती. संध्याकाळी वडील घरी आले. आता वडिलांना काय सांगायचं? मुलगी रडतच बसली होती. वडिलांनी आदरानं पुन्हा एकदा विचारलं, बेटा काय झालं? मुली सांग ना काय झालं? पप्पा, बाबा, माझ्यावरती 5 जणांनी बलात्कार केला. मुलगी डसा रडायला लागली. बाबांनी मात्र त्या ठिकाणी अगदी थैमान म्हणजे अश्रूचा महापूर त्या ठिकाणी लोटला. आता काय करायचं? रात्र झाली, सगळी जण झोपे गेले आणि सकाळी पहाट झाल्यानंतर अगदी माई माऊली आपल्या चूल पेटवण्यासाठी उठली. आई उठल्यानंतर तिने पाणी तापवलं चुलीवरती आणि मिस्टरांना म्हणजे तिच्या मुलीच्या वडिलांना उठवायला गेली. बघते तर हातोरणामध्ये ते नाहीये. कुठे गेले? संपूर्ण अंगण तिने भिजून काढला, पण तिला काही ते मिळत नाही. म्हणून ती आपल्या माल्यावरती त्या ठिकाणी बघायला गेली, तर माल्यावरती आड्याला बाबांनी फास घेतला होता. का तर माझ्या मुलीवरती 5 नराधमांनी या ठिकाणी बलात्कार केला. अशी या परिस्थिती या ठिकाणी या महाराष्ट्रावरती होती. म्हणून हे वादळ कोण रोखणार? म्हणून मा जिजाऊंनी या ठिकाणी भवानी मातेला साक्ष ठेवली. आई भवानी माते, माझ्या पोटी असा एक पुत्र दे, या महाराष्ट्रासाठी मी अर्पण करीन आणि या नराधमांना इथं पळून लावीन. असा एक पुत्र माझ्या पोटी या ठिकाणी दे. आणि साक्षात्कार झाला. जगात भारी 19 फेब्रुवारी दिवस उजाडला. शिवनेरी किल्ल्यावरती ढोल ताशे नगारे वाजू लागले. आनंद आनंद या ठिकाणी पसरला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र या महाराष्ट्राला झाला. म्हणून या ठिकाणी आनंद लुटला गेला. सूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसरला गेला. ओव्या गायल्या गेल्या. या ठिकाणी आता बघता बघता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मोठे होऊ लागले आणि त्यांना ही गोष्ट कळाली की या महाराष्ट्रावरती अशा नराधम आपल्या आया बहिणींच्या अभ्रू लुटतायत. आई तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर असेल, हे उद्ध्वस्त केले जात आहेत. मंदिरावरती खाला घातला जातो. नवे तर मूर्तीचे देखील तुकडे तुकडे केले जात आहेत. तुम्हाला माहिती असेल, साक्षात अंबा भवानी मातेचे देखील तुकडे केले गेले होते या नराधमांनी. पण हे वादळ रोखायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच शपथ घेतली. हे वादळ रोखायचं आहे. खरं तर त्यावेळी या महाराष्ट्रावरती गाढवाचा नांगर फिरवला होता. इथे शेतकऱ्यांना शेती पण करून दिली जात नव्हती. म्हणून मा जिजाऊंनी सांगितलं, बाल छत्रपती शिवाजी राजे तुम्हीच काहीतरी करा. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला. Baba
जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, आपल्या 2 मिनिटांसाठी जिने या ठिकाणी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे तिचा आभार आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं चला गाईज घरामध्ये तर आलेलं आहे आणि खूप छान वाटला. खूप छान छान असे गाणेसुद्धा घेतले आणि खूप असा प्रसन्न वाटत होता. खूप म्हणजे खूपच छान आणि खूप असा आवाज बी खूप छान होता आणि खूप सर्व एन्जॉय केली. तर चला गाईज आता माझा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, गुड नाईट.